इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा, अन्यथा 6 मार्चला होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याला तीव्र विरोध करू असा इशारा कोल्हापुरातील बैठकीत घेण्यात आलाय। खरं तर कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात इंडिया आघाडी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली। यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची जी आहे ते बदनामी केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये काही संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आज मुख्यमंत्र्यांचा जो दौरा आगामी होणारा या पार्श्वभूमीवरती एक बैठक पार पडली आहे। त्यामध्ये कोल्हापुरातल्या विविध तालीम संस्था आहेत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, हे सहभागी झाले होते। नेमका काय निर्णय घेण्यात आला ते जाणून घेऊया। आज बैठक पार पडली, नेमका काय निर्णय झालेला आहे? हा इंद्रजित सावंत यांच्यावर फोनवरनं धमकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलले, याबद्दल गेली जो 8 दिवस महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं सगळीकडं त्यांना कोरटकर यांना अटक करावी अशा पद्धतीची एक भूमिका आम्ही घेऊन निघालेलो आहोत। ज्यावेळेला कोल्हापुरामध्ये इंडिया आघाडी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने शिवाजी पुतळ्याला निदर्शने केली, त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की 5 तारखेच्या आत तुम्ही तो निर्णय घ्या, त्यांना अटक करा। पण तशी कुठली भूमिका सरकारनं घेतलेली नाही आहे। त्यांनीच कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मागितला, त्यांना 11 तारखेपर्यंत अंतरिम मिळाला। खरं म्हटलं तर महाराष्ट्र शासनानं या पद्धतीमध्ये यामध्ये ॲफिडेविट घाला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नका म्हणून, पण महाराष्ट्र शासन हे बघायची भूमिका घेते, याचा पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। तरीही कोल्हापुरामध्ये नागपूरचा गुन्हा क्लब केलेला आहे। मुख्यमंत्री यायच्या अगोदर त्यांना अटक करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू। येणाऱ्या 6 तारखेला मुख्यमंत्री साहेब पन्हाळ्यात आहे। पन्हाळ्यात मुख्यमंत्री जी कार्यक्रमाला आहे तो छत्रपती शिवरायांचाच आहे। म्हणजे तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे, म्हणजे एका बाजूला शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालायचं आणि शिवरायांच्या कार्यक्रमाला येऊन तुम्ही त्याचं उद्घाटन करायचं, हे तुमच्या नैतिकतेत बसत नाहीत। त्यामुळे तुम्ही एकतर येऊ नका आणि आला तर आमच्या या प्रश्नाचा जाब आम्ही तुम्हाला आडवं येऊन नक्की विचारणार। कोरटकर यांना जे आहे ते अटक झाली पाहिजे आणि ही झाली नाही तर मात्र रस्त्यावरची लढाई आहे ती लढण्याचा इशारा या सगळ्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।